पवित्र पोर्टल मार्फत 2022 ची शिक्षक भरती झालेली आहे। सर्व शिक्षण सेवक 2024 साली नियुक्त झालेले आहेत आणि त्या अंतर्गत सर्व शिक्षण सेवकांची अशी मागणी आहे की शिक्षण सेवक योजना बंद करण्यात यावी आणि आम्हा सर्वांवरती न्याय करावा। याची कारण अशी आहेत की राज्यातील बहुतांश भागात 16,000 इतके तुटपुंज मानधन आहे। ते महानगरामध्ये वगैरे सर्व शिक्षण सेवकांना पुरेसे नाही। आपला घर खर्च आणि गावातील आई वडिलांचा घर खर्च हे सगळं भागवणं शक्य नाही, हे पहिलं कारण आहे। त्याचप्रमाणे शिक्षण सेवक योजनेअंतर्गत त्या 3 वर्षामध्ये पूर्ण वेळ सरकारी कर्मचाऱ्याला ज्या काही सुविधा उपलब्ध असतात त्या सुविधा या शिक्षण सेवकांना उपलब्ध नाहीत। त्याचप्रमाणे सेवेवरती रुजू असताना जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला किंवा अपघात वगैरे झाला तर त्यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण शिक्षण सेवक कालावधीमध्ये पुरवलं जात नाही। तर हे मुद्दे या ठिकाणी आहेत। सर्वप्रथम 10 मार्च 2000 साली कार्यरत असणाऱ्या काँग्रेस सरकारतर्फे देशाची 70 वर्षे पूर्ण करून हा जाचक कायदा शिक्षण सेवकांसाठी त्यांनी लागू केला। त्याला बेस म्हणून मध्य प्रदेशमध्ये शिक्षण हमी योजना, राजस्थानमध्ये शिक्षाकर्मी योजना आणि गुजरातमधील शिक्षा सहाय्यक योजनेचा त्यांनी आधार घेतला आणि त्याच धर्तीवरती 10 मार्च 2000 साली महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्यात आला। परंतु त्यानंतर 2020 साली जोधपूरच्या उच्च न्यायालयाने हा आदेश जाचक असून तो रद्द करण्यात यावा असा आदेश दिला आणि त्यानंतर राजस्थानमधील आणि मध्य प्रदेशमधील हा कायदा रद्द करण्यात आला। त्याचप्रमाणे वरचेवर गुजरातमधील सुद्धा हा कायदा रद्द करण्यात आलेला आहे आणि 2019 साली आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण सेवक हे पद संपूर्ण देशभरामधून रद्द करण्यात यावं आणि ही नियुक्तीची प्रक्रिया बंद करावी। त्याचप्रमाणे अपात्र आणि कंत्राटी शिक्षकांची सुद्धा प्रक्रिया बंद करण्यात यावी असा मुद्दा शिक्षक बदलाची प्रणती या सदराखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मांडण्यात आलेला आहे। 2022 पासून हा मुद्दा रद्द करावा असं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं आणि हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत। आमच्यापैकी काही शिक्षण सेवक आहेत जे आपले मुद्दे मांडू इच्छितात। 2-2 मुद्दे मांडण्याची त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा आहे। शरद पवार सर।